हाय गाईस, तर आज आपण जाणार आहोत कोळ्याला. तिथं आम्ही 300 आंब्यांची झाडे लावलेली आहेत. तर आज धम्माल करणार आहे तिथं आम्ही. तर तुम्हाला सांगतो की तिथं आमची 300 आंब्याची झाडे आहेत आणि असली मज्जा करणार आहे तिथं आम्ही. तर चला आपल्या संग जाऊ. मी आलेलो आहे कोळ्याला. तर तुम्हाला आता इथला नजारा दाखवते की कसं हे बघा, मस्त. आणि इथं माझे पप्पा आणि माझ्या मामाची मुलं इथं पेरू काढत आहेत. हे बघा, हे आहे पेरूचं झाड. पेरू अजून पिकले नाही, पण कच्चेच आहेत. माझे बाप्पा बोलतात पेरू अजून पिकलेच नाहीयेत, कच्चेच पेरू आहेत. आणि आता हे आहे चिक्कूचं झाड. बघा किती फार चिक्कू आलेले आहेत. आता मी तुम्हाला चिक्कू दाखव. हे बघा चिक्कू, त्याचे झाड पण दाखवते चला. आणि आता हे नारळाचं झाड आहे, बघू शकता. नारळ पण लागली त्याला. हे दुसरं नारळाचं झाड आहे. ह्याला पण मस्तपैकी असे नारळ लागलेले आहेत. नारळाच्या खाली मस्तपैकी असे वाघ्या आहेत आमचे दोन्ही पण. आंब्याचं झाड आहे हे. इथं पूर्ण बार आलेले आहेत मस्तपैकी. हे बघा, हे बघू शकता. आंबे पण छोटे छोटेच लागलेले आहेत फार. तर हे वाघ्या आणि सिंगम मगाशी दाखवलेले. माझे पप्पा गेल्यावर बघा कसे करता इथे. कारण आम्ही कधी पण येताना ह्यांना जे कोंबडी असती त्याचे पाय आम्ही आणतो, म्हणून हे एकदम आमच्या जवळ येतात. आंब्याची झाडं आता तुम्हाला दाखवते मी तुम्हाला सांगितलेलं 300 आंब्याची झाडं आहेत आपली, तर ते तुम्हाला दाखवते. हे बघा आपली आंब्याची झाडं आहेत ही. हे आपली आंब्याची झाडं मस्तपैकी. वरती पण आहे, वरती गेल्यावर मी तुम्हाला दाखवते. वरची आंब्याची झाडं आहेत, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं. हे बघा, ही खालची झाडं, ही वरची झाडं पूर्ण. ही पण खूप टवटवीत आहेत, मस्त एकदम भारी. वरची आमचा ट्रॅक्टर इथं आलेला आहे. तर आम्ही आता इथं बाजरी पेरणी करणार आहे, ज्वारी पेरणी करणार आहे. तर चला. ही झाडं साधारणतः आम्ही लावून 2.5 वर्ष झालेले आहेत ह्या झाडांना लावून. तर मम्मी पप्पा आहे ना, ते हे जे पाईप असतात ना ते एकदम असे बांधून ठेवतायत. कारण हे ट्रॅक्टर पेरणी चालू आहे ना इथे. हा ट्रॅक्टर त्याच्यावरनं गेले की नळी तुटते, म्हणून मग हे असं बांधून ठेवायला लागतं. माझी मम्मी पण काम करते आणि पप्पा पण करतात आणि माझी मामाची मुलगी.